सुप्रिया सुळे उपोषणावरती ठाम आहेत। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचा दबाव आहे। त्यांनी निवेदन स्वीकारलं तर त्यांची बदली केली जाईल असा गंभीर आरोप शरद पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केलाय। तर काहीही झालं तरी उपोषणातनं मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका सुळे यांनी घेतली आहे। याविषयी सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। तुमच्या मागणीची दखल घेतली जात नाही असं दिसतंय ताई। आम्ही सातत्याने मागणी करतोय, तिथे प्रेग्नंट महिला जातात, मुलं जातात, ज्येष्ठ नागरिक जातात, हे सगळे तिथे रेग्युलरली पूजा पाठ हे श्रद्धेचं स्थान आहे आमचं। एका शिव मंदिराला ज्याला एवढा मोठा इतिहास आहे, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भोर वेल्ल्याची भूमी आहे, त्या एक छोटासा रस्ता जो मेन रोडवरनं शिव मंदिराला जातो, बनेश्वर मंदिराला जातो, तो फक्त प्लॅन मध्येच आहे। आता पीएमआरडीएच्या प्लॅन मधला रस्ता आहे, एक्झिस्टिंग आहे। आधी संग्राम थोपटेंनी तो नीट बांधलेलाही आहे मागे एकदा। आता अनेक वर्ष पावसामुळे तो दुर्दैवाने खराब झाला। खड्डे बुजवा एवढीच आमची मागणी। आता एवढं पण हे सरकार मंदिरांसाठी पण करणार नाही, आता काय करायचं? 9:10 वाजल्यापासून इथं आम्ही आंदोलनाला बसलोय। जितेंद्र होडी कलेक्टर इथूनच या गेटमधून आतमध्ये गेले। ते जिल्ह्याचे प्रमुख आहेत, योगेश मस्से त्यांच्या हाताखाली कामकाज करतात। योगेश मस्सेंच्या हाताखाली होडी काम करत आहे, पण होडींना अशी धमकी देण्यात आलेली आहे, जर होडी सुप्रियाताईंना भेटायला आली तर होडींची आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बदली होईल। त्याच्यामुळं होडी असतील किंवा मस्से असतील हे इकडे सुप्रियाताईंशी ना चर्चा करायला आलेत, ना या ठिकाणी कुठल्या प्रकारचं निवेदन स्वीकारायला आलेत। त्याच्यामुळं सरकारमधल्या माननीय मुख्यमंत्री आणि कदाचित दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा याच्यावर दबाव आहे आणि त्यांनी या ठिकाणी धमकावून ठेवल्यामुळं हे आंदोलन त्यांना असं वाटतं की गुंडाळण्यात येईल। पण आमचा त्यांना इशारा आहे की त्यांनी आमची परीक्षा पाहावी। हे आंदोलन इथंच पुढे काही दिवस चालू राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।